कांदा पोहे विकून किती कमवू शकतो, चला जाणून घेऊया आज नाश्ता सेंटर कांदा पोहेचा व्यवसाय। 102 रुपयाचे 2 किलो पोहे खरेदी केले, ते पाण्यामध्ये भिजवून पाणी काढून टाकून त्यामध्ये मीठ आणि साखर घातली आणि थोड्या वेळ ठेवले। 40 रुपयाचं तेल घ्यायचं, त्यामध्ये 10 रुपयाची मोहरी आणि 10 रुपयाचं जिरं घालायचं आहे। तडतडल्यानंतर त्यामध्ये 5 रुपयाचा कढीपत्ता आणि 5 रुपयाची बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 10 रुपयाचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। 5 रुपयाची हळद यामध्ये घालायची आहे, 2 चमचे। हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 30 रुपयाचे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। 8 ते 10 मिनिटं भिजत ठेवलेले पोहे यामध्ये घालायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर थोडं थोडं घाला। अक्षय भाऊ मदतीला आले होते आणि त्यांनी पोहे हलवण्याचं काम केलं। त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि तयार झालेले पोहे घेऊन आम्ही रंकाळ्यावर आवीस बिर्याणीच्या दुसऱ्या शाखेमध्ये गेलो। 30 रुपयाचे 40 यूज अँड थ्रो प्लेट्स आम्ही खरेदी केल्या होत्या। पोह्यावर तुम्ही शेव घालू शकता तुमच्या पद्धतीनं। यामध्ये 40 ते 45 कांदा पोहे प्लेट होऊ शकतात। मेकिंग चार्जेस 331 रुपये आला आणि 15 रुपयाने विकला तर 600 रुपये होतात। आमचा व्यवसायाचा पहिलाच दिवस होता। आम्ही घातलेले पैसे काढले आणि उरलेले पोहे आम्ही कोल्हापुरातील गंगावेश या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो आणि गरजूंना ते आम्ही खाऊ घातले। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता। खरंच खूप समाधान वाटलं। व्यवसाय करायला खूप मेहनत लागते, जे करतायत त्यांना खूप सलाम। व्यवसाय कसा असतो, भांडवल किती लागतं याचा एक अंदाज नवीन व्यावसायिकांना यावा यासाठी आम्ही हे करतोय। आमचं हे काम तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच पद्धतीने आम्ही काम करत राहावं असं वाटत असेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका।